नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची ग्रेट भेट ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी आहे. आपल्या सोबत आहेत एक आणि एकमेव लता मंगेशकर. दीदी, तुमची ओळख करून देण्याचा वेडेपणा, गाढवपणा मी अजिबात करणार नाही. याचं कारण तुम्ही आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहात. गेली 70 वर्ष एवढ्या सगळ्या पिढ्या तुमच्याशिवाय आमचं आयुष्य नसतं, हे मला तुम्हाला सुरुवातीलाच सांगायचं आहे. पण मला हेही विचारायचं आहे, तुम्ही आम्हाला अतिशय मोलाचा असा आनंद दिलेला आहे आमच्या आयुष्यामध्ये. पण मला हे तुम्हाला विचारायचं, आणि ही उत्सुकता माझी खूप वर्षापासूनची आहे, की लता मंगेशकर बनून राहणं हे काय आहे, हे कितपत कठीण आहे? तसं तुम्ही म्हणत असला तर फार कठीण आहे, नाही तर कठीण नाही, सवय होते ना एक ती. पण काही गोष्टींना खूप म्हणजे सांभाळून करावं लागतं. आणि आता 70 वर्ष मी करतेच आहे काम, आणि अनेक वेळा लोकांना असंही वाटलं की मी फार घमेंडी आहे किंवा नीट वागत नाही लोकांशी. पण मला स्वतःला असं वाटतं की आपण जरा थोडं मागे राहावं, म्हणजे सारखं लोकांमध्ये न जाणं वगैरे. ह्या तुम्हाला असं वाटतं प्रकाशझोतापासून दूर राहायला पाहिजे? हा, मला असं वाटतं. असं का वाटतं? असं का वाटतं मला माहीत नाही, पण मी खूप टाळते. मला आता गायला सांगितलं, मी गायले तर ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये काही वाटत नाही. पण लोकांना जाऊन भेटायचं, तिथं बोलायचं किंवा भाषण द्यायचं, मला फार टेन्शन येतं. म्हणजे अजूनही येतं, इतक्या वर्षानंतर सुद्धा. ते काय कारण आहे मला कळत नाही. पण असं तुम्हाला वाटतं की आपण लता मंगेशकर आहोत, तुमचं स्थान सगळ्या भारतातल्या जगातल्या लोकांना माहिती आहे, म्हणजे आपल्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी आहे? वेगळी जबाबदारी तर आहेच, कारण आपल्या देशाचा त्याच्यापुढे असा एक डोळ्यासमोर येतं की असं कोणी म्हणू नये की हे हिंदुस्थानातली ही बाई हे अशी आहे, की काय स्वतःला समजते असं वाटू नये लोकांना, म्हणून एक जबाबदारी तर असते. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जर लता मंगेशकर नसतात तर काय झालं असतं? काय कोणाला काय झालं असतं मला स्वतःलाच नाही कळत. मी असं कुठेतरी वाचलंय तुम्हाला लहानपणी डॉक्टर व्हायचं होतं. हो, मला स्वतःला असं वाटायचं की मी डॉक्टर किंवा प्रोफेसर व्हावं. त्याचं कारण हे होतं की मी शाळेतच गेले नाही. लहानपणी असा एक प्रसंग आहे माझा की मला आपल्याकडे म्हणतात ना बिगारीत घातलं, त्यावेळेला म्हणजे ते होतं. आणि सांगलीला आमच्या घराच्या अगदी जवळ ती शाळा होती, तर त्या शाळेत मला घातलं पहिल्यांदा. तर मी लिहून दिलं, त्यांनी याच्यावर लिहिलं ब्लॅकबोर्डवरती, आणि मी पण श्री गणेशान लिहून दिलं. तर ते मास्तर होते, ते अगदी पगडी आणि उपरणं लांब तो हे आपल्याकडे घालतात तसा, आणि त्यांनी मला सांगितलं की तुला 10तनं 11 मार्क असं ते बोलले. तर मला भयंकर आनंद झाला. मी घरी गेले. मी घरी जाऊन माईला सांगितलं, म्हटलं माई मला असं असं म्हणाले. ते म्हणाले की हां छान आहे, म्हणजे तू शिकतेस आता चांगलं असं. म्हणजे पहिलाच दिवस होता. दुसऱ्या दिवशी मला वाटतं काहीतरी 7-8 महिन्याची आशा होती. मी तिला कडेवर घेतलं आणि शाळेत गेले. तेच मास्तर होते. ते म्हणाले की हां लहान मुलांना घेऊन इथं यायचं नाही, इथं लहान मुलं आणली तर ती बरोबर नाही. तर मग मी आशाला घेतलं आणि घरी आले, आणि मी माईला सांगितलं मी शाळेत जाणार नाही. आणि तिने मला सांगितलं की हां काही हरकत नाही, नको जाऊस. नाही, मी म्हटलं मी मास्टर दीनानाथांची मुलगी आहे, मी असं मास्तरांचं ऐकून घेणार नाही की त्यांनी सांगितलं लहान मुलं आणायची नाही. तर हा एक वेडेपणा होता. त्यानंतर मी घरामध्ये आमच्याकडे एक नोकर होता विठू म्हणून, त्याच्याकडे मग मी बाराखड्या वगैरे सगळं शिकायला लागले. तो मला त्याला जेवढं माहिती होतं तेवढं तो मला शिकवत होता. हळूहळू मग मी ज्या वेळेला फिल्म इंडस्ट्रीत आले तेव्हा मग मी
इंग्लिशसाठी मास्तर ठेवले किंवा म्हणजे मी बऱ्याच भाषा शिकले आणि मला त्याच्यात एक आनंद मिळतो की आपल्याला बंगाली येतं किंवा पंजाबी येतं किंवा बरं वाटतं म्हणजे असं बोलायला किंवा गायला. मी पहिल्यांदा शांता आपटेंना भेटले तर माझ्याबरोबर त्या काम करत होत्या आणि माझं आणि त्यांचं डुएट होतं. तर त्या खूप माझ्याशी बोलायच्या कारण त्या माझ्या वडिलांना ओळखत होत्या. तर त्या मला बोलता बोलता म्हणाल्या की तुला माहीत आहे का मी तामिळ पिक्चरमध्ये काम केलं आहे. आणि मला त्यावेळेला माहितीच नव्हतं तामिळ काय असतं ते. तर मी म्हटलं हां ते कुठं असतं. तर त्या म्हणाल्या की तुला माहीत नाही ते तिकडं मद्रासकडे तामिळ बोलतात आणि त्यांच्या भाषेत मी गायले आणि मी पंजाबी पिक्चरमध्ये काम केलं. ही दुसरी भाषा. तर पहिली गोष्ट माझ्या मनात आली की आपण असं वेगवेगळ्या भाषात गायलं पाहिजे. पण मी त्यावेळेला ॲक्टिंग करत होते म्हणजे माझं थोड्या वेळ ते हे झालं पण माझ्या डोक्यात सारखं असायचं आपण भाषा शिकल्या पाहिजे, भाषा शिकल्या पाहिजेत आणि गायलं पाहिजे. पहिला हे झाला मला दिलीप कुमार भेटले ट्रेनमध्ये. त्यावेळेला आम्ही सगळे आपल्या ह्याच्यानी जातो ट्रेननी जात असं. तर आम्ही जात होतो मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये. तर अनिल विश्वास माझ्या शेजारी बसले होते. अनिल विश्वास म्हणाले की यूसुफ ये लता मंगेशकर है और बहुत अच्छा गाती है. मी त्यांच्याकडे गात होते त्यावेळेला. तर यूसुफ भाई म्हणाले की क्या बोला आपने मंगेशकर हाँ अच्छा तो ये इसका मतलब ये मराठा है. मतलब हाँ मैं मराठी हूँ. तो मराठी लोगों के उर्दू में थोड़ा दाल चावल की बू होती है ते असं बोलले. आणि ती गोष्ट मला भयंकर माझ्या मनाला लागली की आपल्याला उर्दू येत नाही किंवा हिंदी आपलं चांगलं नाही. मी गेले आणि माझ्या ओळखीचे एक गृहस्थ होते त्यांना सांगितलं की मला कुणीतरी उर्दू शिकवणारा माणूस द्या. तर त्यांनी मला एक मौलाना महबूब म्हणून होते त्यांना आणलं आणि त्यांनी मला उर्दू शिकवायला सुरुवात केली. पुष्कळ पुस्तकं आणली ज्याच्यामध्ये उर्दू शायरी गालिब जौक वगैरे असे सगळे. तर ते मग मी हळूहळू वाचायला लागले शिकायला लागले. त्याच्या आधी मी हिंदी शिकले होते. त्याच्यानंतर मग हे उर्दू शिकले की म्हटलं आपले कुठेही उच्चार वाईट येता कामा नये हिंदी उर्दूचे. तर तसं मग उर्दू शिकले हिंदी शिकले उर्दू झालं. नंतर मग मी तामिळ शिकले मग मी बंगाली शिकले मग मी पंजाबी आणि मी पहिलं याचं बंगाली गाणं गायले सलीलदांचं. तर त्यांनी मला सांगितलं की तू गा काय होणार नाही मी शिकवतो तुला. म्हटलं मला भाषा येत नाही अजून. म्हणाल नाही मी सांगतो. आणि त्यांनी जे गाणं त्यावेळेला केलं ते बेंगॉलमध्ये सुपर हिट झालं आणि ते गाणं होतं ओ सजना बरखा बहार आई. त्याचं बंगाली ना जेवो ना রজনী এখনো বাকি আরো কিছু দিতে বাকি বলে রাত জাগা পাখি না যেও না রজনী এখনো বাকি আরো কিছু দিতে বাকি বলে রাত জাগা পাখি না. माझा हा म्युझिकचा प्रवास असा सुरू झाला आणि भाषा शिकण्यातून हळूहळू म्युझिकचा प्रवास सुरू झाला. पण मला इथे तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य हे सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही भाषेत गायलात हिंदी असो बंगाली असो पंजाबी असो उच्चार तुमचे उच्चार अतिशय त्या भाषेच्या नजाकतीप्रमाणे असतात. तर हे कसं काय म्हणजे आताही खूप गायक गायिका इतर भाषात गाजतात पण तुमचे जे उच्चार होते तसे उच्चार कोणीही करू शकत नाही. भाषा शिकल्यामुळे हे आलं? नाही भाषा शिकल्यामुळे नाही. कारण मी काय करायचे की मी अजूनपर्यंत असं करते की जो कोणी म्युझिक डायरेक्टर असेल किंवा प्रोड्युसर असेल जो असेल तो किंवा विशेषतः कवी मी त्यांना विचारते
की ह्या शब्दाचा अर्थ काय, ह्या शब्दाचा अर्थ काय, हे काय आहे. त्यानंतर मी डायरेक्टरला विचारते की तुम्ही हे कसं पिक्चराईज करणार आहात, काय करणार आहात तुम्ही, म्हणजे हिरोईन रडते आहे का हसते आहे का काय आहे. तर त्यांनी मला एकदा सांगितलं आणि त्या शब्दांचा अर्थ कळला की मग मी त्या हिशोबाने गाते. म्हणजे हे माझं मला तुम्ही क्रेडिट आधी मिळतं. त्या शब्दांचा अर्थ समजावून घेता हां. आणि मग त्याप्रमाणे गाता. शब्दांचा अर्थ मला समजला नाही तर मी गात नाही. तुम्ही गातच नाही नाही मग मी नाही म्हणून सांगेन. असं सांगितलंय तुम्ही कोणाला? हो सांगेन. गाणं गाताना मात्र मी स्वतःला विसरून गाते. पण दीदी हे कसं करता तुम्ही? घरचा काही व्याप असेल, बाकीचा काही व्यावसायिक व्याप असेल, तो विसरायचं आणि फक्त गाणं, हे कसं जमवता? मी एक लहानसा हे तुम्हाला किस्सा सांगते की एक दिवशी मी सकाळी उठले आणि तयार झाले आणि मला वाटतं 8:30-9 वाजले होते. 9 वाजता मी अशी निघाले तेवढ्यात 2 व्यक्ती आल्या माझ्याकडे आणि ते म्हणाले, म्हटलं कोण आपण, काय कोण आपण? नाही आम्ही इन्कम टॅक्सचे लोक आहोत आणि तुमचा टॅक्स हे झालेला नाही तर आम्ही तुमच्यावरती म्हणजे हे करणार, जप्ती आणल्यासारखं. तर मी म्हटलं काय काय तुम्ही नेणार माझ्याकडनं, आता तर माझ्याकडे काय नाही आणि काय केस आहे मला तीही माहिती नाही आहे. नाही तुम्ही असं करा की आम्हाला तुमच्याकडची कुठली वस्तू असेल ती जास्त किमतीची ती तुम्ही आम्हाला लिहून द्या. आणि हे म्हणजे असं चाललं होतं की जसं काही आपण तुम्ही जेवायला या आणि हे खा असं. तर मी त्यांना सांगितलं की माझ्या गाड्या आहेत 2, तर मी तुम्हाला गाडी लिहून देते. त्यांनी लिहून घेतलं माझ्याकडनं, मी सही केली. म्हटलं झालं ना आता, पण म्हटलं मी गाडी आत्ता घेऊन जाणार आहे, मला रेकॉर्डिंगला जायचं आहे. ते म्हणे ते तुम्ही नाही, आपण ते आता आमच्याकडे आहे, ती आमची आहे. मी त्या गाडीतनं रेकॉर्डिंगला गेले आणि तुम्हाला खोटं वाटेल मी इतकं चांगलं गायले की सगळे म्युझिशियन्स उठून उभे राहिले रेकॉर्डिंग झाल्यावरती. आणि मला शंकर जयकिशनचं रेकॉर्डिंग होतं. त्यांनी फुलं आणली, हार आणले, पेढे आणले, मला दिले आणि मला म्हणाले की इतकं छान तुम्ही गायलाच नाहीत आमच्याकडे, इतकं छान गायला. म्हणजे माझ्या डोक्यात त्यावेळेला इन्कम टॅक्सचा काही विचार नव्हता. हा माझा स्वभाव आहे. म्हणजे मला माझं जे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. म्हणूनच कदाचित तुमचं गाणं जे आहे ते इतकं अद्भुत आणि अनोखं असेल कदाचित, की एवढं त्याच्यामध्ये तुम्ही मन घातलेलं आहे. मला त्या गाण्याकडे यायचं आहे दीदी, आणि मला अनिल विश्वास एक म्हणाले होते त्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पण त्याआधी मला विचारायचं आहे, 13व्या वर्षी तुम्ही गायला लागला. 13व्या वर्षी 1943 साली साधारण 13 वर्षाचं वय होतं आणि आज इतकी वर्ष गाताय. मी गात होते माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून. तुम्ही 5व्या वर्षात इंडस्ट्रीमध्ये 13व्या वर्षापासून तुम्ही आला? नाही, इंडस्ट्रीमध्ये मी 13व्या वर्षी आले 42 साली. 42 साली. आणि त्याच्या आधी मी माझ्या वडिलांबरोबर ज्यावेळेला मी 9 वर्षाचे होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर एक क्लासिकल म्युझिकचा कार्यक्रम केला. बरोबर आहे. माझा प्रश्न आहे की 13व्या वर्षापासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत गायला लागलात, अतिशय लहान वयात. म्हणजे ह्या वयात कोणी कुटुंबाची जबाबदारी घेईल असं काही नसतं कधी. ती तुम्हाला परिस्थितीमुळे घ्यावी लागली. आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला साराव्या लागल्या. मला प्रश्न हा विचारायचा आहे, तुमच्या संगीताकडे येण्यापूर्वी त्या वयामध्ये आपण आपलं आयुष्य जगावं, आपलं एक घर असावं, आपलं एक कुटुंब असावं, किंवा आपण मौज मजा करावी, असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? तुम्ही ते सगळं बाजूला ठेवलं? नाही, मला खरंच वाटलं नाही. आणि कधी एक दोन वेळा असं झालं की मला म्हणजे एका मुलाने लिहिलं पण होतं की मला इच्छा आहे लग्न करायची. पण मी म्हटलं मला सध्या काही आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. कारण खूप दिवस लागले मला पैसे असे खूप मिळवायला. सुरुवात केली त्यावेळेला 200-300 रुपये पर सॉन्ग असं मिळायचं. तर त्यावेळेला काही माझ्याकडे पैसेही नसायचे. पण हळूहळू मग
आता ठीक आहे, आता मी ह्या वयात माझ्या नाही, मी आताच नाहीच विचारायचं, मी 13व्या वर्षी, म्हणजे 13व्या वर्षाची 13व्या वर्षी, मानसिकता हो, काय असेल? मला असं कधीच नाही वाटलं. माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती आणि मी तुम्हाला अगदी खरं सांगते की बाबा गेले आणि आता माई, मीना, आशा, उषा, हृदयनाथ आजारी होता त्यावेळेला पायाचा, तर त्यांच्याकडे जास्त माझं हे होतं, ओढा की ते बरे असावेत, त्यांना काही त्रास नसावा, हे सारखं वाटायचं. पण हा जो झगडा असतो, म्हणजे मनाचा एक झगडा असतो की हे मला कुटुंब चालवायचं आहे, माझी ही जबाबदारी आहे, आणि स्वतःचा एक झगडा असतो, याच्यावर तुम्ही मात कशी केली? याच्यावर मात माझ्या कुटुंबाने केली. मला त्यांच्याबद्दल म्हणजे इतकं हे आहे, प्रेम आहे की मी आता सगळे म्हणजे सेटल्ड आहेत, सगळ्यांचं सगळंच व्यवस्थित चाललं आहे, तरीसुद्धा मला अशी जबाबदारी वाटते की नाही, आपल्यावर जबाबदारी आहे, यांना हे करायचं आहे, त्याला ते करायचं आहे. तुम्हाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असं असावं, आपलं कुटुंब असावं, नाही, असं कधी वाटलंच नाही? असं कधी वाटलं नाही? असं कधी वाटलं नाही. आणि मी तुम्हाला सांगते की वाटले असेल तरी माझा एक असा ठाम म्हणजे विश्वास आहे की प्रत्येक माणसाला लग्न, जन्म आणि मृत्यू हे ठरलेल्या वेळेला येतं. आलं नाही तर समजावं नाही, आलं तर समजावं आलं. पण ह्या 3 गोष्टींवरती माणसाचा हे नाही आहे, माणसाचं नियंत्रण नाही. नियंत्रण नाही. माझा देवावर अतिशय विश्वास आहे आणि मी फार आतून अशी भक्त मुलगी आहे. पण मी एका ठिकाणी वाचलेलं आहे आणि तुमचीच मुलाखत असावी ती, त्याच्यामध्ये असं वाचलंय की माईंनी तुमचं लग्नही ठरवलं होतं, तुमच्यासाठी मुलगाही आणला होता, पण तुम्ही त्याला नकार दिला. हो. हे कशामुळे केलं? नाही, मला काम करायचं होतं. तुम्हाला लग्नाच्या बंधनामध्ये अडकायचं नव्हतं? म्हणजे मी लग्न केलं असतं तर मला त्याच्या घरी जाऊन राहावं लागलं असतं आणि मग ह्या सगळ्या लोकांना कोणी बघितलं असतं. आणि आम्हालाही ह्या लता मंगेशकर कदाचित दिसल्या नसत्या. नाही, कदाचित आणि काहीतरी झालं असतं आणि मी इथं असते, म्हणजे हे व्हायचंच होतं.